हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. जी काही आपली कुळीत झोडणी झाली होती, त्यानंतर त्याच्यातून जे काही आपल्याला कुळीत मिळालेत, ते मस्तपैकी आता आपण तेव्हाच आपण त्याच्यावरती पाकडलेले होते सुपाने. पण आता त्याच्यामध्ये खडे वगैरे आहेत, कुठे मातीचे खडे आहेत, ते आपल्याला काढायचे आहेत. तर आपण चाळणीचा जास्तीत जास्त उपयोग करतो. जसं आपण भाताला उपयोग करतो त्या पद्धतीनेच चाळण आपण कुळथाला पण यूज करतो. आता ह्या कुळथामध्ये ना खूप सारे असे छोटे-छोटे कुळीत पण आहेत. छोटं-छोटं कारण की कधी असतं आपण जेव्हा कुळीत काढतो तेव्हा सगळ्याच काही टाळी तयार नसतात. पण काही जे टाळे असे असतात ना, जे खालच्या शेंगा म्हणजे मुदाजवळ ज्या शेंगा असतात त्या तयार असतात आणि वरच्या शेंगा असतात त्या ओलसर असतात, म्हणजे तयार नसतात झालेल्या. तरी पण आपल्याला ते काढावं लागतात. जर आपण तसंच टाळा ठेवला तर ते फुटून जातं उन्हातून. त्याच्यामुळे ते काढले. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये खूप सारे अशा म्हणजे शेंगा असतात त्याच्यामध्ये दाणा तयार नसतो झालेला. त्याच्यामुळे आपल्याला ते काढावं लागतात. तर सुकल्यानंतर ते दाणे छोटे असतात तर ते आपण वेगळे काढलेले आहेत. सुपामध्ये आहेत त्या साईडला आणि ह्याच्यामध्ये एकदम परफेक्ट दाणा तयार झालेला आहे. तर हे आपण अशी चाळण मारून आतले खडे वगैरे निवडायचं काम चालवलं आहे. तर हे बघा, हे ते कुळथात दिसायला पण बारीक तुम्हाला बघायला मिळते. हे आपण वापरणार आहोत, आपण काही टाकून देणार नाही आहोत. फक्त ते आपण साईडला काढलं कारण की त्याच्यामध्ये खडे वगैरे खूप आहे, माती आहे. त्यानंतर आपण हे छान धुणार आहोत. धुवून झाल्यानंतर सुकायला पण टाकणार आहोत. हे बघा, तर इथे एक पहिली टोपली छानपैकी सुकायला टाकलेली आहे. कसं आहे माहिती आहे का, जेव्हा आपण कोणतंही पीक घेतलं की त्याच्यानंतर जी पुढची पण प्रोसेस आहे त्याची खूप मोठी. तर आपले तांदूळ असो किंवा काही असो त्यांना धुवून वगैरे नीट ठेवावं लागतं. कीड लागू नये यासाठी छान ऊन वगैरे लावावं लागतं. त्याच पद्धतीने आपल्याला ह्या कुळथांना पण छान ऊन वगैरे लावावं लागतं. कारण की कीड लागण्याचे जे चान्सेस असतात ते खूप जास्ती असतात. त्याच्यामुळे छान ऊन लावावं लागतं. कुठलंही कडधान्य असू दे, त्याला ऊन हे लावावंच लागतं. तर त्यामुळेच आपण पत्र्यावरती मस्तपैकी सुकत टाकलेले आहे. आणि तांदूळ असतील, गहू असतील किंवा आपल्याकडे जे काही धान्य असेल ते जास्तीत जास्त धुवायचं जर असेल तर आपण टोपलीचा वगैरे वापर करतो. थोडं पुढे तुम्हाला बघायला मिळेल. पत्र्यावर टाकलेल्या पत्र्यावर ऊन कसं चांगलं राहतं, खूप वेळपर्यंत असतात. खाली आपण जरी टाकलं खालच्या अंगणामध्ये वगैरे, तरी ऊन तेवढं काही राहत नाही. पण हे संध्याकाळपर्यंत ऊन असतं, त्याच्यामुळे आपण पत्र्यावर टाकलेलं आहे. पत्रा चांगला गरम असतो, त्याच्यामुळे मस्तपैकी ऊन लावलेलं आहे. काय थोड्या वेळाने आपण मग त्याच्यामध्ये ऊन गेल्यानंतर मस्तपैकी हे बघा, तर इथे तुम्हाला बघायला मिळेल हे बघा, धुतलेले आहेत. टोपलीमध्ये मस्तपैकी धुवून घेतलेले आहेत. पाणी निचरायला ठेवलेलं आहे. जे काही पाणी आहे ते वाहून जावं आणि नंतर मग थोड्या वेळाने आपण वरती सुकत टाकणार आहोत परत. तर हे असे धुतले जातात टोपल्यांमध्ये. आपण जसे तांदूळ धुतो त्या पद्धतीने हे पण धुतो. तर हे बघा असे कोणते आहेत ते बघा. आतमध्ये सगळ्या शेंगा आहे म्हणजे थोडक्यात जो काही त्या दिवशी झोडून झालेलं जे काही शेंगा आहेत, त्याची सालं सगळी इकडे आहेत. तर आपण ते देऊन टाकणार आहोत गाई-गुरांना. तर असे ह्या साड्यांचे शिवले जातात बोचके मोठे-मोठे. थैल्या ज्या अशा मोठ्या-मोठ्या असतात ना, तशा त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये छान मोठ्या प्रमाणात कोळीत राहतो. तर हे सगळं कुडचूड म्हणू शकता तुम्ही. हे आपण बैलांना देऊन टाकणार आहोत. तर बघितलं असेल कशा पद्धतीने धुतले जातात कोळीत वगैरे. टोपल्यांमध्ये धुतले जातात. आणि जे काही आपल्याकडे ओढण्या वगैरे असतात त्यांचा जास्तीत जास्त वापर केला जातो. हे बघा. तर हे आता तसं निचरायला ठेवलेलं आहे पाणी आणि ते सुकल्यानंतर डायरेक्ट आपण मग गुंत्यामध्ये वगैरे असे टाकणार आहोत. तिथे बघायला मिळेल बघा. संध्याकाळ झालेली आहे. ऑलमोस्ट ऊन थोडं हे झालं त्याच्यामुळे आपण ना त्यांना गुंत्यात टाकलेलं आहे. आता कसं छान ऊन पण लागेल आणि खारटतील पण. जो काही सकाळचा दव येतो त्याच्यामध्ये खारट आता ह्याच्यावर तुम्हाला व्हाईट रेषा बघायला मिळतील का? तर ते ना सगळं मुंग्या वगैरे येतात आणि त्याला खाऊ नये त्यासाठी आपण ते लावलेलं आहे. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. तर आता इथे आपण थांबणार आहोत. बाय बाय.